नागपुर में महाराष्ट्र शासन के सांस्कृतिक विभाग के अंतर्गत माटी हमारा वंदन कार्यक्रम का भव्य आयोजन किया जा रहा है। 27 मार्च को साई सभागृह शंकर नगर में सांस्कृतिक प्रस्तुति होगी। वहीं 28, 29 और 30 मार्च को रामस्मरण व्याख्यानमाला महर्षि व्यास सभागृह डॉक्टर हेडगेवार स्मारक परिसर रेशीमबाग में आयोजित होगा। यह आयोजन कला संगम, कला व सांस्कृतिक मंडल और केशवनगर सांस्कृतिक सभा द्वारा प्रतिदिन शाम 6:30 बजे किया जाएगा। ही व्याख्यानमाला एका विशिष्ट उद्देशाने सुरू झालेली आहे। याची संकल्पना आम्हाला 6 वर्षापूर्वी सुचली की रामाचं नवरात्र सुरू आहे, तर रामाच्या नवरात्रामध्ये काहीतरी कार्यक्रम रेशीमबागेमध्ये चांगल्यापैकी झाला पाहिजे। त्यावेळेला राम मंदिर बांधून व्हायचं होतं आणि संपूर्ण देशातलं वातावरण राम मंदिराच्या बाजूने होतं अयोध्येतल्या। या लोकांमध्ये जागृती करण्यासाठी, लोकांना हा विषय समजावून सांगण्यासाठी, लोकांना रामायणाचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी, रामायणातल्या काही प्रसंगांवर व्याख्यात्याची व्याख्यानं आयोजित करण्यासाठी म्हणून या संकल्पनेचा जन्म झाला। या 6 वर्षामध्ये जवळजवळ 18 व्याख्याते असा व्याख्यानमालेमध्ये येऊन गेले। यावर्षीची जी व्याख्यानमाला आहे त्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे। माटी के रंग हा कार्यक्रम व्याख्यानमालेच्या पूर्वसंध्येला आम्ही सादर करतो आहोत आणि तो साई सभागृहामध्ये नागपूरला आहे। व्याख्यानमाला यावर्षीची जी आहे ती 28, 29 आणि 30 या 3 तारखांना। यावर्षीचे विषय आम्ही वेगळे घेतले आहे, व्याख्यातही वेगळे घेतले आहे। आमचं वैशिष्ट्य हे आहे की आम्ही कुठलाही व्याख्याता आजपर्यंत रिपीट केलेला नाही आहे आणि केवळ नागपुरातले किंवा विदर्भातले व्याख्याते बोलवावे असाही आमचा उद्देश नाही। आम्ही नागपूर विदर्भाबाहेरचेही व्याख्याते बोलवलेले आहेत, ज्यांचा रामायणावर अभ्यास आहे, ज्यांचा सामाजिक कार्यामध्ये सहभाग आहे, अशा लोकांना आम्ही आमंत्रित करतो आणि त्यांच्याकडून नवीन नवीन विचार श्रोत्यांसमोर मांडतो। केशवनगर सांस्कृतिक सभा ही या रेशीमबाग भागातली फार मोठी शिक्षण संस्था आहे, यांची मोठी शाळा आहे आणि केशवनगर सांस्कृतिक सभा ही रेशीमबागेमध्ये जनजागरण करण्यासाठी, जागृती करण्यासाठी, शैक्षणिक प्रसार आणि प्रचार करण्यासाठी, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य करण्यासाठी प्रसिद्ध अशी संस्था आहे। सोबत कला संगम नावाची संस्था आहे। कला संगम ही संस्था तरुणांची संस्था आहे। या संस्थेने आजपर्यंत कला क्षेत्रातले अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि या कार्यक्रमांच्या माध्यमातून सांस्कृतिक प्रचार आणि प्रसार केलेला आहे। अतिशय निष्ठेने आणि नेकीने हे सगळे कार्यक्रम ही संस्था करत असते। यावर्षी आम्ही वेगळे विषय निवडले आहेत आणि व्याख्यातही वेगळे आहेत। पहिले व्याख्याते आहेत विवेक घळसासी, ज्यांच्याबद्दल नागपूरकरांना नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही। अमृत वक्ता म्हणून त्यांना ओळखलं जातं। त्यांचा विषय आहे रामायणातील गाठीभेटी। आता लोकांना हा विषय वेगळा वाटतो, पण या विषयाचा मतितार्थ वेगळा आहे। रामायणामध्ये काही भेटी अशा आहेत की त्या रामायणातल्या टर्निंग पॉईंट आहेत। भरत आणि राम यांची भेट, हनुमंत आणि राम यांची भेट, सुग्रीव आणि राम यांची भेट, शबरी आणि राम यांची भेट, जटायू आणि राम यांची भेट, विभीषण आणि राम यांची भेट, या ज्या भेटी आहे या भेटीतनं रामायण फुलत गेलेलं आहे। रामायणातले हे टर्निंग पॉईंट आहेत। तर या भेटींमध्ये ज्या काही चर्चा संबंधितांमध्ये झाल्या, त्या चर्चांनी रामायणाला कोणतं वेगळं वळण वेळोवेळी मिळत गेलं, या विषयाची चर्चा विवेक घळसासी यात करणार आहेत। दुसरी गोष्ट अशी आहे की दुसरं व्याख्यान 29 तारखेला जे आहे ते शरद पोंक्षे यांचं आहे। प्रखर सावरकर भक्त म्हणून शरद पोंक्षे ओळखले जातात। शरद पोंक्षांना आपण विषय दिला आहे भारत एक हिंदू राष्ट्र। भारत हे हिंदू राष्ट्र आहे किंवा हिंदुत्व हाच भारताचा पाया आहे अशी आपल्या सर्वांची भावना आहे। आणि म्हणून जसं सावरकर भक्त आहेत ते सावरकरांनी म्हटलं आहे, आ सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवयी हिंदू रीती स्मृता। कोण हिंदू आहे? भारत ज्याची पितृभूमी आहे तो हिंदू आहे आणि ही संकल्पना घेऊन संपूर्ण भारतवर्ष हिंदुत्वाने भारला पाहिजे आणि हिंदू राष्ट्र म्हणून हे टिकलं पाहिजे, या विषयावरचं व्याख्यान
शरद पोंक्षे देतील. शेवटच्या दिवशी 30 तारखेला रत्नागिरीचे श्रीनिवास पेंडसे यांचं व्याख्यान आहे. श्रीनिवास पेंडसेंना विषय दिला आहे आम्ही मृत्युंजय छत्रपती. आता मृत्युंजय छत्रपती कोण आहे? छत्रपती संभाजी महाराज आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते. स्वधर्मे निधर्म श्रेया परधर्मो भयावहा हे जे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, त्या भगवद्गीतेच्या या ओळींचं अनुसरण छत्रपती संभाजी महाराजांनी केलं नव्हे, या ओळी ते जगलेले आहेत. त्यामुळे धर्मासाठी प्राण देणारा हा राजा वयाच्या अतिशय कमी वयामध्ये त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. तर नुकताच छावा सिनेमा येऊन गेला, त्यामुळे संभाजी महाराजांचं चरित्र आणि चारित्र्य दोन्ही लोकांना मुळापासून ठाऊक झाले आहेत. त्यामुळे संभाजी महाराजांचं चरित्र हा त्यांना विषय दिलेला आहे. छत्रपती संभाजींच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा ते वेध घेतील आणि संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व समजावून सांगतील. हे तिन्ही विषय. आता याच्यामध्ये तुम्ही असं विचारू शकता कदाचित की तुम्ही रामस्मरण व्याख्यानमाला म्हणता. मग रामस्मरण व्याख्यानमालेमध्ये छत्रपती संभाजी आणि हिंदू राष्ट्र हे विषय कसे आले? प्रश्न बरोबर आहे. पण यावर्षीपासून असं ठरवलं की केवळ राम हा विषय न घेता एक विषय रामचंद्राचा घ्यायचा आणि त्यानंतर इतर 2 विषय हे राष्ट्राशी संबंधित, देशाशी संबंधित, राष्ट्रप्रेमाशी संबंधित, देशभक्तीशी संबंधित असे विषय घ्यायचे. यावर्षीपासून आम्ही आणखीन एक बदल केला आहे. तो म्हणजे आमची ही व्याख्यानमाला मी रामनवमी नंतर घेतो आहे. आपण लक्षात घ्या कृपा करून. कारण रामनवमीमध्ये नागपुरात अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम असतात. नवरात्रात रामनगरला असतं, आणखीन कुठे कुठे अनेक ठिकाणी असतात. त्यामुळे श्रोते येण्याची इच्छा असूनही येऊ शकत नाहीत. म्हणून आम्ही यावर्षी असा विचार केला की आपली व्याख्यानमाला ही रामनवमी ते हनुमान जन्मोत्सव या दरम्यान झाली पाहिजे. म्हणून आम्ही रामजन्माच्या नंतरही व्याख्यानमाला यावर्षीपासून आयोजित करीत आहोत. मला खात्री आहे की रेशीमबागेतील नव्हे तर संपूर्ण नागपुरातील श्रोते या व्याख्यानमाला अतिशय उत्तम प्रतिसाद देतील आणि या दरवर्षी देत आले आहे. रेशीमबागेमध्ये डॉक्टर हेडगेवार स्मृतिभवनाच्या परिसरात जे महर्षी व्यास सभागृह आहे, त्या महर्षी व्यास सभागृहामध्ये दररोज सायंकाळी 6:30 वाजता ही 3 व्याख्यानं होतील. आणि माटी हा कार्यक्रम जो आहे, हा कार्यक्रम साई सभागृहात होणार आहे. त्यामुळे आपण स्थानबदल नक्की लक्षात घ्यावा. व्याख्यानमालेच्या पूर्वसंध्येचा जो कार्यक्रम आहे लोकधारा, हा साई सभागृह शंकरनगरमध्ये आहे, वॉकाट हॉस्पिटलच्या मागे. आणि त्यानंतर उरलेली 3 दिवसांची व्याख्यानमाला ही रेशीमबागेतल्या डॉक्टर हेडगेवार स्मृतिभवनाच्या परिसरात महर्षी व्यास सभागृहामध्ये आहे. गेली 5 वर्ष श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. याही वर्षी तो तितकाच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना या व्याख्यानमालेचं आणि कार्यक्रमाचं निमंत्रण देतो. आपण अवश्य याल अशी मला खात्री आहे. या 2 ज्या संस्था आहेत, कलासंगम आणि केशवनगर, या दोन्ही संस्था जेव्हापासून एकत्रित आल्या तेव्हापासून आम्ही आमच्या कार्यक्रमांची लेवलसुद्धा वर केलेली आहे. ही रामस्मरण व्याख्यानमाला आता तुम्ही बघाल की याच्यात जे वक्ते येत आहेत त्याच्यात आमचं प्रत्येक वेळेस आम्ही एक चांगला वक्ता यावं याचं आम्ही पूर्ण प्रयत्न करत असतो. तर यावेळेस आम्हाला विवेक गळसाजीजी लाभले, त्याच्यानंतर शरद पोंक्षेजी, त्यांचे खूप शेड्यूल बिझी असतं, ते सुद्धा लाभले. त्याच्यानंतर पेंडसेजी जे येत आहेत ते कोकणातनं येत आहेत. हे पोंक्षेजी हे मुंबईवरनं येत आहेत. ते एवढ्या लांब लांबवरनं प्रवास करून म्हणजे आम्ही त्यांची पण इच्छा बघितली तर ते पण तितकेच इच्छुक आहे जितके आमच्या या 2 संस्था हा कार्यक्रम इथे देण्यासाठी इच्छुक आहेत. त्याच्यामुळे आता हे आमचं 5वं वर्ष आहे की आम्ही ही रामस्मरण व्याख्यानमाला नियमितपणे आपलं रामनवमीच्या जवळपास आम्ही ही प्रस्तुत करत असतो आणि चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पण तरी आमच्या या सगळ्या नागपूरवासियांना आग्रहाची विनंती आहे की एकदा येऊन बघा, हा कार्यक्रम येऊन बघा. ज्या शिस्तीत आणि ज्या प्रकारे हा कार्यक्रम पूर्ण पार पडतो तर तुम्हालासुद्धा आवडेल. आणि आम्ही वेगळे वेगळे विषय घेतो.
आणि असं नाही की रामनवमी आहे म्हणून रामाच्याच विषयावर जोही ज्वलंत विषय असेल त्या विषयावर आम्ही ही व्याख्यानमाला आयोजित करतो. यावेळेस एक सरप्राईज कार्यक्रम म्हणजे नागपूरचे 200 गायक हे माटी हमारा वंदन म्हणून हा एक आम्ही जो कार्यक्रम घेतलेला आहे, 200 कलाकार एका स्टेजवर येऊन गाणं, म्हणजे तुम्ही त्याची भव्यता इमॅजिन करू शकाल. तर हा सुद्धा एक कार्यक्रम आम्ही एक दिवस आम्हाला एक्स्ट्रा मिळाला तर आम्ही विचार केला की या दिवशी आपण हा मोठा एक कार्यक्रम ठेवू शकतो. आणि अशीच चर्चा झाली, मीटिंग्स झाल्या आणि शेवटी ते घडून आलं. तर 27 तारखेला आणि आमचे हे सगळे मित्रपरिवार आहेत, आमचे मेंटर्स आहेत, अमर कुलकर्णी झालं, गजाननजी रानडे झालं, आनंद मास्ते झालं, आशुतोष अडोणी आहेत, हे सगळे आमचे मेंटर्स आहेत, आमचे मित्र आहेत. आणि म्हणजे खूप शॉर्ट नोटीसवर हा आम्ही कार्यक्रम घडवून आणतो आहे. आणि फॉर्च्युनेटली हा सगळं पॉसिबल होत आहे. आता मध्ये तुम्ही मेम्स आणि रील्स बघितले असाल व्हॉट्सॲपवर आलेल्या की मार्चमध्ये काय काय नाही झालं. वॉर झाला, होळी आली, पेट्रोलची टंचाई, त्याच्यानंतर गॅसची टंचाई, पुन्हा मार्च एंड. तरी कलासंगम आणि केशवनगर न डगमगता आम्ही हे सगळे कार्यक्रम तुमच्यासमोर प्रस्तुत करतो आहे. खूप मेहनत असते याच्यामागे आयोजकांची पण. तरी या लोकतंत्र मिरर हे सुद्धा आमच्याशी जुळलेले आहे. तुम्हाला हा लाईव्ह तर दिसणारच आहे, पण या कार्यक्रमाला जर तुम्ही तिथे पर्सनली प्रेझेंट राहिलात आणि स्वतः तो सगळा कार्यक्रम अनुभवला, हा 200 गायक आणि वादकांचा कार्यक्रम प्लस आपली ही रामस्मरण व्याख्यानमाला, तर तुम्ही नक्की तुमचा मार्च एंड खरापैकी आनंदमय आणि चांगला मार्च एंड जाईल असं मला वाटतं. कला संगमचा अध्यक्ष या नात्याने मी सगळ्यांना आवर्जून विनंती करतो की तुम्ही या सगळ्या कार्यक्रमाला पर्सनली स्वतःहून उपस्थित राहा, आपल्या परिवाराला घेऊन या आणि 4 दिवस या कार्यक्रमाची मजा घ्या.